सोलापुरातील MIM पक्षाचे जनरल सेक्रेटरी कोमारव सय्यद, महिला अध्यक्षा रेश्मा मुल्ला, वाहतूक संघटनेचे अध्यक्ष रियाज सय्यद, तौसिफ काझी यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनामे दिलेत। त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पक्षाला मोठा धक्का बसलाय। सय्यद म्हणाले की सोलापूर शहर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता पक्षाचे अध्यक्ष फारुख शाब्दी आणि निरीक्षक अनवर सादात यांनी मीडिया समोर सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचं जाहीर केलंय। त्याचबरोबर अनुसूचित जाती प्रवर्गाच्या उमेदवाराची चाचपणी त्यांनी सुरू केली आहे, जी गंभीर बाब असून धर्मनिरपेक्ष विचाराला काळीमा फासणारी आहे। 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा सांख्यिकी अभ्यास न करता मतदारसंघाची जातनिहाय स्थितीचा अभ्यास न करता हा निर्णय घेतला गेलाय। त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला निवडणुकीत अप्रत्यक्षरित्या मदत करण्यासारखा असल्याचा आरोप त्यांनी या दरम्यान केलाय। आज आम्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी रेश्मा मुल्ला आपा, रियाज भाई, सय्यद, तौसिफ काझी हे आम्ही आता प्रमुख पदाधिकारी आज पक्षाचा राजीनामा आमचे शहराचे अध्यक्ष हाजी फारुख भाई शाब्दी साहेब यांच्याकडे आम्ही वैयक्तिक पाठवलेला आहे। राजीनामा देण्याचं कारण असं आहे की शाब्दी साहेबांनी आणि आमचे इंचार्ज अनवर साहेबांनी मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळालं की लोकसभेची उमेदवारी MIM पक्ष लढवणार आहे, जेणेकरून इथं लोकसभेची उमेदवारी लढण्यासारखी ताकदच MIMची नाही आहे। आमच्याकडे कार्यकर्त्याची फळी नाही, बूथवाईज कार्यकर्ते नाही, निवडणूक यंत्रणा नाही आहे आणि निवडणूक तुम्हाला लढवायची होती तर तुम्ही निवडणुकीची तयारी वर्ष 6 महिन्यापासून करायला पाहिजे होतं। अचानक तुम्ही येता 6-7 तारखेला आणि म्हणता की तुम्ही इलेक्शन लढवणार आहे, याचा अर्थ तुम्हाला कुणीतरी प्रेशर आणलेलं आहे। कोण आणलं? आता कोण आणलं हे त्यांनाच जास्त माहिती आहे। आता तुम्ही शक्यतो त्यांना माहिती आहे, तुम्ही त्यांना विचारू शकता की मग नसेल तर मग तुम्ही इलेक्शन लढवायची होती तर आमचं मत असं होतं की तुम्ही पहिले म्हणजे यंत्रणा नाही, तुम्ही पहिल्यापासून तयारी करायला पाहिजे होती। अचानक येऊन तुम्ही इलेक्शन लढवता म्हणला तर ह्याचा अर्थ काय? तुमच्याकडे इलेक्शन लढवण्यासारखी ताकद आहे का? बूथवाईज तेवढी आज जवळजवळ नाही म्हणलं की लोकसभेच्या मतदारसंघात 12,000 बूथवाईज कार्यकर्ते लागणार आहेत का तुमच्याकडे? तुमच्या आंदोलनाला 10 वेळा फोन केले की 40-50 कार्यकर्ते येतात, मग तुम्ही 12,000 बूथवाईज कार्यकर्ते आणणार कुठून? तुम्ही शहराचे आणि जिल्ह्याचे अध्यक्ष आहात फारुख शाब्दी साहेब, कधी 5 वर्षात जिल्ह्याचा तालुक्याचा दौरा केलात का? तिथल्या कार्यकर्त्याची फळी आहे बघितलात का? तुम्ही आजपर्यंत शहराची शहर बॉडी डिक्लेअर केला नाही तर आणि तुम्ही लोकसभा लढवायला निघालात म्हणजे ऑलरेडी तुम्ही बी टीम आहे सिद्ध करायला लागलात आणि तुम्ही मुस्लिम समाजाला का विटीत धरता? जे मुस्लिम समाज तुम्हाला 40,000 मतं देऊन एवढं प्रेम दिलं सोलापूरच्या लोकांनी, तुम्ही महिन्यातून 2-4 दिवस फक्त येता आणि जाता। ह्याच्यात सर्वात इम्तियाज जलील आणि फारुख शाब्दी यांचं प्लॅन आहे। इम्तियाज जलील यांना निवडून आणण्यासाठी हे काँग्रेसवर प्रेशर आणण्याचं राजकारण हे चाललेलं आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।